जय जय रघुवीर समर्थ। शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मन हेची राम जनी मेघश्याम, देही आत्मा राम पाहे डोळा। पाहुनिया डोळा स्वरूपी मुरावे, वाचेसी असावे राम नाम। जय जय रघुवीर समर्थ। श्री समर्थांना नतमस्तक होऊन वंदन करते। सर्व श्रोत्यांना अभिवादन करते आणि आत्मारामाच्या पुढच्या निरूपणाला सुरुवात करते। समर्थ शिष्याला परब्रह्माची शाब्दिक ओळख करून देत आहेत आणि ती देत असताना जे बहुदुरीच्या दुरी, जे निकट जवळी अंतरी, अशा पद्धतीने ते त्याची माहिती करून देत आहेत। म्हणजे आपल्याला ते अगदी म्हटलं तर जवळ आहे, म्हटलं तर दूर आहे। दुरी आणि अभ्यंतरी संदेहची नाही, म्हटलं तर आहे, म्हटलं तर नाही। तर कसं असतं की डोळ्यात जे अंजन घातलं जातं ते अंजन घातल्यानंतर आपल्याला दिसत नाही, पण ते घालण्यापूर्वी आपण पाहत असतो। त्यासाठी आपण जी फकीराची गोष्ट सांगितली, डोळ्यात सुरमा घातला वगैरे, ही गोष्ट सांगितली। म्हणजे माणसाला ठराविक अंतरावरच्या गोष्टी दिसतात, पण आपल्याच आतल्या गोष्टी दिसत नाहीत। आजकाल आता एक्सरे वगैरे काढलं जातं, पण एक्सरेमध्ये आम्हाला मन दिसत नाही। एक्सरेमध्ये आम्हाला हृदय दिसतं पण मन दिसत नाही, अवयव दिसतो पण सूक्ष्म इंद्रिय दिसत नाही। त्याप्रमाणे हे परब्रह्म अत्यंत सूक्ष्मात सूक्ष्म असं आहे आणि त्यामुळे ते आम्हाला नीट दिसत नाही। ते आमच्या आत असलं तरी दिसत नाही आणि खूप दूर आहे म्हणूनही दिसत नाही। शिवाय आणखीन निकट आणि दुरी याचा एक अर्थ असा, ज्ञानी माणसाला परब्रह्म जवळच आहे, कारण त्याला सर्व गोष्टींमध्ये चैतन्याचा आविष्कार दिसत असतो। अज्ञानी माणसाला ते दूर आहे, कारण त्याला नामरूपात्मक विविधता प्रत्येक गोष्टीत दिसत असते, त्यामागचं तत्त्व दिसत नसतं। त्यामुळे ते तत्त्व आम्हाला खरं म्हणजे आतून बाहेरून सगळीकडनं व्यापून आहे। वस्त्रामध्ये जसा कापूस असावा, दागिन्यामध्ये सोनं असावं, तसं ओतप्रोत भरलेलं आहे। ओतप्रोत म्हणजे आडवे उभे धागे। या आडव्या उभ्या प्रत्येक कण, प्रत्येक धाग्यामध्ये कापूस आहे। तसं ब्रह्मांडामध्ये आत्मतत्व चराचरामध्ये ओतप्रोत भरलेलं आहे। सर्वत्र सर्व रूपाने ते व्यक्त झालं आहे, पण ते नाही अशी जागाच नाही। सर्व विश्वात ते कोंदाटलेलं आहे। भरला घनदाट हरी, जिकडे पाहावे तिकडे दाही दिशांमध्ये तोच आहे। कुठेही तोंड करून उभं राहा, तो आपल्या सन्मुखच आहे। जसं म्हणतात, मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश। म्हणजे ज्ञानी लोकांना चराचरातलं ते तत्त्व दिसत असतं, त्यामुळे ते परब्रह्म ज्ञानी लोकांच्या अगदी जवळ आहे। पण अज्ञानी लोकांपासून मात्र ते दूर आहे, कारण त्यांना वरवरचं नामरूप दिसतं। ते आपल्या आतही आहे, आपल्या बाहेरही आहे। म्हणजे घागर पाण्यात टाकावी तर ती पाण्याने आतनंही बुडून जाते आणि बाहेरून बुडलेली असते, त्याप्रमाणे ते आपल्या आत बाहेर सगळीकडे आहे। जिकडे पाहावे तिकडे नीट सन्मुखची आहे।
गोपींच्या कृष्ण भक्तीबद्दल वर्णन करताना संत कबीर असं म्हणतात, कबीर क्या कहते हो, जाओ जमुना तीर, एक एक गोपी के प्रेम में बह गए कोट कबीर. गोपींचं कृष्णावर असलेलं प्रेम असं विलक्षण आहे. असं कृष्ण प्रेम करणारे कोणीही जन्माला आलेलं नाही. भगवान गोकुळ सोडून मथुरेला गेले, तिथे द्वारकेला गेले, पण गोपी त्याच्या मागोमाग धावत मुळीच गेल्या नाहीत. का गेल्या नाहीत? त्यांचं द्वैत संपूर्णपणे नष्ट झालेलं होतं. त्या भगवंतमयच झालेल्या होत्या. त्यांना सगळीकडे चराचरात कृष्णच दिसत होता. त्यांचं ब्रह्मांड नाही, जगच कृष्णमय झालेलं होतं. जिकडे पाहावे तिकडे सन्मुखची आहे, अशा तऱ्हेने ते तत्व त्यांना सगळीकडे दिसत होतं. दुरी आणि अभ्यांतरी संदेहची नाही. ब्रह्म म्हटलं तर दूर आहे. ते स्वरूप कष्टसाध्य आहे. ती अवस्था प्राप्त होणं सोपं नाही, म्हणून ती दूर आहे. आणि दूरही नाही, कारण ते आपल्या आतमध्येच आहे. याचा आणखीन एक असा अर्थ आहे की उन्मनी अवस्था ही मनाची परिपूर्ण अवस्था आहे, स्थिती आहे. ती प्रत्येकाच्या अंतर्यामी आहे, जवळ आहे. पण ती अवस्था प्राप्त होणं कठीण आहे, म्हणून दूर आहे. म्हणजे एकाच वेळी ती दूरही आहे आणि जवळही आहे, यात संदेह नाही. म्हणून त्यांनी ते वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला सांगितलेलं आहे. खरं तर ब्रह्म आपल्या आत बाहेर सगळीकडे आहे ते नाही, असं एकही जागा नाही. एक साधू आपल्या 2 शिष्यांची परीक्षा घेत असतात. त्यांना ते सांगतात, हे फळ मी तुम्हाला खायला देतो आणि ते भक्षण केल्यावर तुम्हाला ब्रह्मज्ञान होईल. पण अट एक आहे, ते खाताना तुम्हाला कोणीही पाहता कामा नये. तुम्हाला कोणी पाहणार नाही अशा ठिकाणी जाऊन ते तुम्ही फळ खा. 2 जणही निघतात. त्यातला एक जण अगदी एकाकी निर्जन असलेल्या ठिकाणी जातो. कोणी बघत नाही ना याची खात्री करून घेतो आणि ते फळ खातो. दुसरा खूप हिंडतो, फळ खाण्याचा विचार करतो, पण त्याच्या लक्षात येतं इथे कुणीतरी मला पाहतोय. शेवटी तो परत येतो. दोघेही परत आल्यावर पहिला जोरात सांगतो, जिथं कोणी नव्हतं तिथं मी फळ खाल्लं. आणि दुसरा म्हणतो, मी कुठेही गेलं तरी भगवंत मला पाहत होता. मला पाहणार नाही अशी जागाच मला मिळाली नाही, कारण तो माझ्या आतबाहेर सगळीकडे आहे असं आपणच सांगितलं होतं. त्यामुळे मी फळ खाल्लं नाही. कारण आत्मस्वरूप म्हणजे माझंच परमात्मस्वरूप सदा सर्वत्र संचले असंच आहे. पण मी मला पाहतच होतो ना. माझं आतलं आत्मस्वरूप मला पाहतच होतं ना. माझ्यातला मी मला पाहतच होता ना. म्हणून त्यांनी फळ खाल्लं नाही. त्याला खरं ब्रह्मज्ञान झालं. पण मायेचा संग जडला म्हणजे दूर आणि जवळ हा भेदभाव निर्माण होतो, द्वैतभाव निर्माण होतो. परब्रह्माचा संग जडला म्हणजे द्वैतभावच विरून जातो. सद्गुरु कृपेनी जीवभाव आत्मस्वरूपात विरून गेला म्हणजे भेद नाही, संदेह नाही. म्हणून समर्थ पुढे आपल्याला जाऊन असं म्हणतात, जे सकळा परीस मोठे, जेथे सकळची आटे, अकस्मात ये कसरे तुटे, मूळ मायेचे श्रीराम. जे सकळाहून मृद कोवळे, जे सकळाहून अत्यंत जवळे, जे सकळामध्ये परी निराळे, अलिप्तपणे श्रीराम. परब्रह्म भूमा आहे, जे सकळा परीस मोठे म्हणजे ते सर्व व्यापी आहे, मोठ्यात मोठे आहे, सगळ्यात मोठं आहे, विशाल आहे, सर्वाठायी आहे. आत्मा सर्व व्यापक आहे. तो नामरूपाने सर्वत्र व्याप्त आहे. अगदी मुंगीपासून सूक्ष्मात सूक्ष्म अशा अणुरेणूपासून मोठ्यातील मोठ्या अशा गोष्टीला व्यापून आहे. एवढंच व्यापून नाही, तो सर्व व्यापून दशांगुळे उरलेला आहे.
त्याच्या एवढा मोठा कोणीही नाही. म्हणजे भूमा आहे. जे स्वाभाविक आहे, सामान्य आहे, ते आपल्याला जाणवत नाही. म्हणजे कसं आहे, ते भूमात भूमा आहे आणि सामान्यात सामान्य आहे. कारण स्वाभाविक आहे ते आपल्याला जाणवत नाही. माणसाच्या हृदयाचं स्पंदन चालू आहे, पण ते आपल्याला जाणवत नाही. ते स्पंदन चालू आहे म्हणून मला थांबून दुसरं काही करावं लागत नाही. माझ्यातलं पचन चालू आहे, पण ते मला जाणवत नाही. श्वासोच्छ्वास चालू आहे, पण तोही मला जाणवत नाही, कारण तो सहजपणे सामान्यपणे चालू राहतो. मला असं म्हणावं लागत नाही, थांबा मी श्वास घेतो आणि मग तुमच्याशी बोलतो. जेव्हा मी बोलत असते तेव्हा मी श्वास घेतला नाही तरी नंतरच्या मधल्या काळात मी श्वास घेतेही, पण ते मला जाणवतही नाही. म्हणून श्वासोच्छ्वास चालू आहे पण जाणवत नाही. हां, केव्हा जाणवतो? त्यात काही अडचणी आल्या तर, नाक घट्ट दाबून ठेवलं तर. म्हणजे जे नैसर्गिक आहे, जे स्वाभाविक आहे, त्याची जाणीव नसणं हा निसर्ग नियम आहे. स्वाभाविक आहे, नैसर्गिक आहे, त्याची जाणीव आपल्याला होत नाही, हा निसर्ग नियम आहे. आत्म्याचं तसंच झालेलं आहे. आम्ही मायामध्ये आणतो आणि तिला खरं मानतो. मायेतनं बाहेर पडावं लागतं, तेव्हा ब्रह्माचं ज्ञान होतं. जे परब्रह्म आहे, जे आत्मस्वरूप आहे, जे ज्ञान आहे, ते आम्हाला खरं म्हणजे प्राप्तच आहे. पण त्या प्राप्ताचीच प्राप्ती आम्हाला करून घ्यावी लागते, कारण जे नैसर्गिक आहे, आमच्या आत बाहेर भरलेलं आहे, ते आम्हाला जाणवतच नाही. हा मी तिथे येऊन बसतो. म्हणून समर्थ म्हणतात, जे सकळांमध्ये चराचरात भरलेलं आहे, अणुरेणूत भरलेलं आहे, भूमात भूमा आहे, परिनिराळे अलिप्तपणे. ते सकळांमध्ये असून सुद्धा ते वेगळं आहे. म्हणजे गीतेतला श्लोक आहे, मत्स्थानी सर्व भूतानी, त्याप्रमाणे ते आहे. पण समर्थांनी दासबोधात गोपूर बांधणाऱ्याची उपमा दिलेली आहे. ते म्हणतात, गोपूर कसं निर्माण करायचं हे त्याचीच कल्पना आहे. ते निर्माण त्यानेच केलेलं आहे. त्याचं मन त्याच्यात त्यांनी ओतप्रोत भरलेलं आहे. हे सगळं जरी खरं असलं तरी गोपूर निर्माण करणारा हा त्यापेक्षा निराळा आहे. एवं जगदीश तो वेगळा, एवं जगदीश तो वेगळा, जगनिर्माण त्याची कळा, तो सर्वांमध्ये परिनिराळा असोनी सर्वी. दासबोधातल्या 8व्या दशकामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे तो सगळ्यामध्ये भरून उरलेला आहे, तरी सगळ्यांपासून तो निराळा आहे. आता सगळ्यांमध्ये भरून उरलेला, चराचरात भरलेला आहे, पण तरीही तो निराळा आहे. त्याचं अस्तित्व वेगळं आहे. यासाठी आदरणीय किशोरजी व्यास आपल्याला एक छान उदाहरण देतात. ते म्हणतात, हे आपल्याला पटण्यासारखं उदाहरण आहे बघा, की सगळ्यांमध्ये तरी निराळा कसं. परदेशात मुलगा राहत असतो, तिथे तो राहतो, बरेच दिवसांनी आपल्या घरी परत येतो, सगळेजण त्याची आतुरतेने वाट बघत असतात. तो आल्यानंतर बहीण त्याला प्रेमाने भेटते, तिला तो जवळ घेतो, तिला तो भाऊ म्हणून भेटतो. नंतर त्याला त्याचा भाऊ भेटतो, त्याचा हात तो नम्रतेने हातात घेतो आणि त्याला भाऊ भाऊ भेटल्याचा एक वेगळा आनंद होतो. नंतर त्याचा मुलगा धावत धावत तिथे येतो, त्याला तो वात्सल्याने उचलून घेतो. तिथेही वात्सल्य रूपाने तो त्याच्या मुलालाही भेटतो. आई वडिलांना श्रद्धेने नमस्कार करतो, ते प्रेम एक वेगळंच असतं. बायकोला प्रणय भावनेने कवटाळतो. आता या प्रत्येक स्पर्शामध्ये ती व्यक्ती तीच आहे. कोणाची बायको आहे, कोणी त्याची बायको आहे, कोणी बहीण आहे, कोणी भाऊ आहे, कोणी मूल आहे, पण या सगळ्यांना ती एकच व्यक्ती भेटत असते. पण त्या प्रत्येक स्पर्शामध्ये ती व्यक्ती आहे, पण तो स्पर्श म्हणजे ती व्यक्ती नाही,
कारण ते स्पर्श वेगवेगळे आहेत. पुन्हा हे सगळं जरी असलं तरी त्याची स्वतःची आयडेंटिटी मिस्टर XYZ अशी वेगळीच आहे. परब्रह्माची आयडेंटिटी वेगळीच आहे. तो सर्वांमध्ये परिनिराळा प्रत्येकामध्ये राहतो, त्यावेळेला तो वेगवेगळा असतो, पण त्याचं स्वतःचं सच्चिद आनंद स्वरूप निर्गुण निराकार रूप हे वेगळंच आहे. जेव्हा ब्रह्माचं ज्ञान होतं त्यावेळेला जग मिथ्या आहे हा अनुभव येतो. त्यामुळे सर्व चराचर आटून गेलेलं असतं. ते सगळं चराचर नाही, अस्तित्वात नाही असा अनुभव येतो. पण जेव्हा या जगाच्या मध्ये मी माझे हे बंधन असतं, त्या मायेचं बंधन असतं, तेव्हा ते वेगळं वेगळं नामरूपाने दिसतं. पण जेव्हा या मी माझेच्या बंधनातून तो मोकळा होतो तेव्हा मायेची नश्वरता त्याला कळते. आणि हे सगळं ब्रह्माचं वेगवेगळ्या पद्धतीने केलेलं त्याचं वर्णन पुढच्याही ओव्यांमध्ये त्यांनी केलेलं आहे. ते करताना ते शिष्याला ब्रह्मस्वरूप शाब्दिक रूपाने समजावून सांगतात. ते पुढे जाऊन म्हणतात त्याचं स्वरूपच वेगळं आहे. ते कसं आहे? जे हाले ना चाले, जे बोले ना डोले, आवेगे आपणची संचले, एकले एकटची ते श्रीराम. स्वरूप निस्संग, निर्विकार, स्थिर, निश्चल असं आहे. ते कधीच हालत नाही, बोलत नाही, डोलत नाही, विकार पावत नाही. तरीही ते स्वयंसिद्ध आहे, स्वसंवेद्य आहे, परिपूर्ण आहे. आता जे हाले ना डोले, आता हालायचं आहे, डोलायचं आहे तर थोडी जागा तर असली पाहिजे की नाही. बसमध्ये आम्ही बसलो आहे, सगळ्या सीट गच्च भरलेल्या आहेत. एक माणूस येतो आणि म्हणतो अहो थोडं सरकून घ्या ना. अहो कसं शक्य आहे? इथे जागा तरी आहे का? म्हणजे हालायला डुलायला जागा लागते. पण ही जागा जी हाले ना चाले, चालायला सुद्धा इकडून तिकडे जायला जागा पाहिजे ना. म्हणजे स्पेस पाहिजे, पोकळी पाहिजे, त्याशिवाय चालणार कसं? अर्थात आता हे चालणं आणि बोलणं, व्यवहार करणं असाही त्याचा अर्थ होतो बरं का. गीतेत नाही का, स्थितप्रज्ञस्य का भाषा आणि किमा असीत व्रजेत किम असं त्यांनी म्हटलं आहे. म्हणजे तो चालतो कसा, बोलतो कसा, हे चालणं बोलणं हा व्यवहार करणं सुद्धा आहे. तो वागतो कसा, व्यवहार कसा करतो. आपले जे सगळे व्यवहार आहेत ते खोट्या कल्पनेवरती, मायेच्या कल्पनेवरती, अनावश्यक भावनेवरती उभारलेले असतात. ते मिथ्या असतात. विवेकाने पाहिलं की कळतं. परब्रह्म व्यवहार करत नाही, चालत नाही, बोलत नाही, व्यवहार करत नाही, कारण त्याला सगळं मिळालेलं आहे. तो पूर्णात पूर्णमिदम आहे. काहीतरी त्रुटी भरून काढण्यासाठी आम्ही व्यवहार करतो, वागतो, बोलतो, चालतो. काहीतरी अपूर्ण आहे ते पूर्ण करण्यासाठी आम्ही ते करत असतो. परब्रह्म परिपूर्णच आहे. त्याला चालण्या बोलण्याची, व्यवहार करण्याची आवश्यकताच नाही. गोष्टींची गरज अपूर्णांसाठी आहे, ती आमच्यासाठी आहे. दुसरी गोष्ट, वस्तू स्थिर असली म्हणजे पहिल्यांदा सांगितलं आहे हाले ना बोले, कारण ते खचाखच भरलेलं आहे. रीता ठावया राघवे वीण नाही, त्याला हालायला सुद्धा जागा नाही. तसंच चालणं बोलणं म्हणजे व्यवहार करणं या दृष्टिकोनातनं बघितलं तर अपूर्ण जे आहे त्याला परिपूर्ण होण्यासाठी व्यवहार करावा लागतो. इथे हे पूर्णात पूर्ण मिदम आहे, त्याला त्याचीही आवश्यकता नाही. आणखीन एक गोष्ट, वस्तू स्थिर असली तर लक्षात येत नाही. तीच हलती बोलती चालती असेल तर लक्षात येते. आता घरातलंच उदाहरण दिलं. एखादी घरात गडबड गोंधळ करणारी व्यक्ती, बडबडी व्यक्ती 4 दिवस बाहेर गेली तर आम्ही लगेच म्हणतो घर कसं अगदी शांत शांत वाटते.
म्हणजे तिची गडबड गोंधळ लक्षात येत नाही. हलत्या बोलत्या चालत्या वस्तूचं अस्तित्व लक्षात येतं, त्याची जाणीव होते. हा जाणीव होणं हा इंद्रियांचा गुणही आहे आणि दोषही आहे. दोष काय, गुण आहे, कारण आपल्या जाणीव असणं अत्यंत आवश्यक आहे. परब्रह्माचं ज्ञान होईपर्यंत सूक्ष्म जाणीव आवश्यक आहे. अहमची ती आवश्यक आहे. पण ज्या वेळेला परब्रह्माशी एकरूप व्हायचं आहे तेव्हा ती जाणीवही सोडून द्यावी लागते. तो जाणीव आणि नेणीव याच्या पलीकडे आहे. म्हणून जाणीव असणं हा परब्रह्माकडे जाताना इंद्रियांचा दोष आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. परब्रह्म आत्मस्वरूप शांत निवांत स्थिर असल्यामुळे ते आम्हाला जाणवतच नाही. त्याची जाणीवच आम्हाला होत नाही. शांत स्थिर असलेल्या व्यक्तीची आम्हाला जाणीव होत नाही. गडबड गोंधळ घालणाऱ्या व्यक्तीची आम्हाला जाणीव होते. दुसरं अर्थ, चराचरात संचार करणारे ते एकमात्र तत्व आहे. ते व्यापक आहे. व्यापक आहे म्हणले आवेगे आपणची संचले एकटे एकटची. म्हणजे आकाश कसं सर्वत्र व्यापक आहे, पण परब्रह्म त्याच्याही पेक्षा व्यापक आहे. कारण ते आकाशालाही आतून बाहेरून व्यापून टाकतं. आकाश पंचभूतातलं आहे, पंचीकरण झाल्यानंतरचं आहे, त्यामुळे त्यालाही ते व्यापून टाकतं. ह्याचा दृष्टांत देण्यासाठी समर्थ असं म्हणतात, जे आकाश सबाह्य भरले आणि आकाश जेथे मुराले, आकाश मुरोनिया उरले, एक जिनसी आपण श्रीराम. आकाशातून म्हणजे आकाशाच्या पोकळीतून आकाश तरी आहे का नाही हाही एक प्रश्न आहे ना. कारण आकाश हे परब्रह्मापासून निर्माण झालेलं पहिलंच भूत आहे. अत्यंत शबल अवस्थेत असलेलं, पण शुद्ध स्वरूपातलं, पण थोडं शबल असलेलं असं हे रूप आहे. आकाश हे परब्रह्माच्या ब्रह्म आणि माया यांच्यापासून निर्माण झालेलं आहे. म्हणजे परब्रह्माचेही गुण त्याच्यात आलेले आहेत आणि मायेचेही गुण त्याच्यामध्ये आलेले आहेत. आकाशाच्या पोकळीतून निर्माण झालेली प्रत्येक गोष्ट आकाशामध्ये विलीन झाले हे आम्हाला शाब्दिकदृष्ट्या सर्व माहिती आहे. आकाश मुळामध्ये प्रत्ययाला येत नाही. आपल्याला माहिती आहे पृथ्वी वायू वगैरे हे सगळे जे आहेत ते शेवटी आकाशामध्ये जाऊन विलीन होतात, हे शब्ददृष्ट्या माहिती आहे. पण आकाश मुळातच प्रत्ययाला येत नाही. ते दिसतं का, तो दिसतं ना. आम्ही दाखवतो ना बाहेर खालून वरती, ते बघा ते आकाश आहे. म्हणजे ते दिसतं, भासतं, जाणवतं, हे खरं आहे. म्हणजे ते मायेची लक्षणं आहेत. पण जसजसं त्याच्या जवळ जावं तसतसं ते दूर जातं, ते प्रत्ययाला येत नाही. चार्वाकवादी जे आहेत ते आकाश हे भूत मानत नाहीत. ज्यांचा भाव ज्या गोष्टींना कळतो त्याच गोष्टींना त्याचा अभाव कळतो, हा नियम आहे. म्हणजे प्रत्यय येत नाही म्हणून ते नाही असं नाही. आकाश भासतं, त्याचा प्रत्यय येतो, पण ते आहे असंही म्हणता येत नाही आणि ते नाही असंही म्हणता येत नाही. त्याचा अभाव आहे असंही नाही आणि त्याचा भाव आहे असंही नाही. म्हणजे येन यस्य भावो कल्पयते तेन तस्य अभावो अपि कल्पयते असा नियम आहे. ज्याचा भाव ज्या गोष्टींनी कळतो त्याच गोष्टींनी त्याचा अभावही कळतो. घडा आहे हा भाव आम्हाला कळतो, पण तो फुटला की त्याचा अभावही आम्हाला कळतो. म्हणजे एखादा बोलतोय, ते शब्द आपल्या कानावर ऐकू येत आहे, कोणतरी सांगतंय हे आम्हाला कळतंय ना. पण कोणतरी सांगतंय हे कान किंवा डोळे सांगू शकत नाही. हां, मला त्याचं ऐकू येतं आहे हे मला शब्दांनीच सांगावं लागतं. जे व्यापक आहे, सूक्ष्म आहे, दोन्ही आहे. जे व्यापक असतं जेवढं व्यापक तेवढं सूक्ष्म.
तसंच हे पोकळीचं आहे. स्पेस ज्याला म्हटलं जातं. आकाश ही पोकळी आहे, त्याची निर्मिती झालेली आहे आणि ज्याची निर्मिती होते त्याचा नाशही होतो. आकाशाच्या पोकळीतून निर्माण झालेली प्रत्येक गोष्ट आकाशामध्ये विलीन होते. तसंच आकाश ज्यातून निर्माण झालेलं आहे म्हणजे परब्रह्मातून निर्माण झालेलं आहे ते त्या परब्रह्मातच विलीन होतं. पण ब्रह्म जसंच्या तसंच असतं. सर्वव्यापी आकाशाला सुद्धा सामावून घेणारं हे परब्रह्म तत्व आहे. बरं, सर्व गोष्टी सामावून घेतल्या तरी परब्रह्म जसं आहे तसंच आहे. त्याची आयडेंटिटी वेगळीच आहे. त्यात वाढ होत नाही, त्यात घट होत नाही. आपूर्यमाण मचल प्रतिष्ठा त्याप्रमाणे. जे चळे ना ढळे, हे पुढचं त्यांनी ब्रह्माबद्दल सांगितलेलं आहे. जे चळे ना ढळे अग्नीमध्ये न जळे, जे चळत्यामध्ये परी न कळे, उदकी बुडे ना श्रीराम, जयास कोणीच नेईना, चोरू जाता चोरवेना, कल्पांत आला तरी वेचेना, अणुमात्र श्रीराम. इथे बरंचसं काही काही गोष्टीत भगवद्गीतेतलं साम्य आपल्याला आढळतं. आणि आदरणीय चिंचोळकर तर स्वतः म्हणतात की भगवद्गीतेचा पूर्णपणे असा मोकळेपणाने केलेला अनुवाद, स्वच्छंदपणे केलेला अनुवाद म्हणजे दासबोध. भगवद्गीतेतलं नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः अच्छेदो यमदाह्यो मक्लेद्यो शोष्य एवच, हेच वर्णन खरं म्हणजे समर्थ करतायत. म्हणजे इथे समर्थ असं म्हणतात, ते जाळलं जाऊ शकत नाही, ओलं केलं जाऊ शकत नाही, सुकवलं जाऊ शकत नाही, कापलं जाऊ शकत नाही, तोडलं जाऊ शकत नाही, असं परब्रह्माचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे शास्त्राशिवाय नव्हे, म्हणजे शास्त्राने आपण ते तोडलं जाऊ शकत नाही वगैरे हे शास्त्राप्रमाणे सांगितले, पण मंत्राप्रमाणे सुद्धा नाही. म्हणजे मंत्रतंत्र यांनी शरीर किंवा आत्मा नाश पावत नाही, आत्मतत्व जाऊ शकत नाही, ते शरीर जातं. मंत्रांनी नाश केल्याची उदाहरणं म्हणजे याज्ञवल्क्यांच्या प्रश्नाचं उत्तर न देऊ शकल्यामुळे शाकल्याचं मस्तक कापलं जाऊन खाली पडलं असं बृहदारण्यकात आहे. ते सर्व शरीराला आहे जे नश्वर आहे, पण आत्म्याला नाही. सर्व चलनवलन होणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये हे आत्मतत्व सामावलेलं आहे. चल अचल प्रत्येक गोष्टीत आहे हे लक्षात येतं, पण तरीसुद्धा ते तोडलं जाऊ शकत नाही, मारलं जाऊ शकत नाही, ओलं केलं जाऊ शकत नाही. मग हा आत्मतत्व आहे कसं? ते नित्य, सदा सर्वदा, त्रिकाळ, कालातीत, सर्वगत, वस्तू व्यक्ती सर्व काळी एकच रूपाने विद्यमान असणारं, अचल, कुठेही येणारं जाणारं नाही, खचाखच भरलेलं, ज्याला हलायला सुद्धा जागा नाही. जयास कोणीच नाही ना, चोरू जातात चोरवे ना. आता 5 ज्ञानेंद्रिय मन यांनी ब्रह्मज्ञान होत नाही, त्यामुळे मानसिक चोरी करणं शक्य नाही. त्याला आकार नाही. एखाद्या गोष्टीची चोरी करायची म्हटलं तर त्याला आकार हवा ना, पण इथे आकारच नाही, त्याची चोरी कशी करणार? चोरी करायला वस्तूला आकार आणि रूप असावं लागतं. त्याला साधा स्पर्श करता येत नाही, कारण ते अस्पर्श आहे. कारण इंद्रियांनी त्याला स्पर्श केला जात नाही. मग स्पर्शच केला जात नाही तर ते चोरणं दूरच राहिलं. त्याला रंग नाही, रूप नाही, आकार नाही, त्यामुळे झीज नाही, विकार नाही, घडणं मोडणं नाही. कल्पांताच्या वेळेला सुद्धा ते नष्ट होत नाही, कारण सर्व गोष्टी त्याच्यातच विलीन होतात. पण तरीही ते जसंच्या तसंच असतं, त्यामुळे त्याला चोरताही येत नाही, कुठे घेऊनही जाता येत नाही. ते आपल्या आतच आहे, चराचरात भरलेलं आहे, पण आपल्याला त्याला उचलून कुठे नेता येत नाही. म्हणून पुढे ते असं म्हणतात,
जे ज्ञानचक्षी लक्षिले ठाव जाये, जेथे आकार भस्मो न जाये, सांगितले ते साकार होये, म्हणून सांगणे न घडे श्रीराम. ऐसे जरी न बोलावे, तरी म्या काय करावे, न बोलताच तू कळावे, तुझ कैसे श्रीराम. चर्मचक्षुच्या मर्यादा आहेत हे आपल्याला माहिती आहे. ज्ञानरूपी डोळा बाकी सर्व पाहू शकतो, अंतर्मुख होऊ शकतो, ओळखू शकतो, जाणू शकतो, पण स्वस्वरूप पाहू शकत नाही, कारण ते ज्ञान विज्ञानाच्या पलीकडे आहे. जेथे ज्ञान आणि अज्ञान दोन्ही मुरावं लागतं, ज्ञान विज्ञान ते मुराले असं म्हटलं, माऊलींनी म्हटलेलं आहे. हे दोन्ही विरून जातं, मुरून जातं, त्यावेळेला त्याचं ज्ञान होतं. पण कसं आहे, मी जर तुला सांगितलंच नाही तर तुला कळणार कसं? म्हणून मी शाब्दिक रूपाने ते तुला सांगतोय, चांद्र शाखा न्यायाने दाखवतोय. म्हणजे जगी पाहता चर्मचक्षी न लक्षे, जगी पाहता ज्ञानचक्षी न रक्षे. चर्मचक्षु हे प्रतिकात्मक आहेत, त्याच्या अनुषंगाने सर्व इंद्रिय आली, म्हणजे वाणी आली, नेत्र आले, त्या चर्मचक्षु म्हणजे नेत्र, कान आले, जिव्हा आली, सगळं आलं. चर्मचक्षु हे प्रतिकात्मक आहे, म्हणजे डोळे, नाक, कान, जीभ, त्वचा हे सगळे आले त्याच्यामध्ये, ज्ञानेंद्रिय. पण तो मुळामध्ये इंद्रिय अगोचर आहे. त्यामुळे ज्ञानचक्षी न रक्षे याचा अर्थ कोणत्याच इंद्रियांनी, ज्ञानेंद्रियांनी त्याच्यापर्यंत जाता येत नाही. ज्ञानचक्षूंनी परब्रह्माचं ज्ञान होतं, पण तिथपर्यंत ज्ञानच होतं, त्याच्या पलीकडे जाता येत नाही, कारण ते ज्ञान अज्ञानाच्या पलीकडे आहे. तिथे त्याचा न रक्षे म्हणजे टिकतच नाही ते, कारण अनुभव घेताना मला ज्ञान झाले ही भावनाच तिथे राहत नाही. आणि चक्षु म्हटलं की पाहणं आलं, ज्ञानदृष्टीने पाहणं, जाणणं हे करण्याकरता मुळामध्ये त्रिपुटी आली. आता याला पाहायला म्हणून गेलो तर पाहणंच राहत नाही. एकरूपेमध्ये एकरूपता तिथे आलेली आहे, त्यावेळेला कोण कोणाला पाहणार? त्यामुळे ज्ञानचक्षु चर्मचक्षु या दोन्ही साधनांमध्ये अपूर्णता आहे. चर्मचक्षु ज्ञानचक्षु हा तो अवघा पूर्वपक्षू, 13व्या दशकात समर्थ म्हणतात. चर्मचक्षु ज्ञानचक्षु हा तो अवघा पूर्वपक्षू, निर्गुण ठाईचा अलक्षू, लक्षवेना श्रीराम. म्हणजे अशा तऱ्हेने या सगळ्याच्या पलीकडे असलेलं हे परब्रह्म आहे. असं परब्रह्माचं शाब्दिक रूप करून सांगून काहीही उपयोग नाही. पण तरीही मी तुला शाब्दिक सांगतो, कारण न बोलता कळावे तुझं कैसे. जर मी बोललोच नाही तर तुला कळणार कसं? म्हणून मी ते सांगतोय, पण ते शब्दातीत आहे असं समर्थ वारंवार आपल्याला सांगतात. हे आपण इथपर्यंतच थांबू, बाकी पुढे बघू समर्थ आपल्याला काय सांगतात. जय जय रघुवीर समर्थ.